परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना एका तरुणीच्या हिमतीची, तिच्या धाडसाची, तिच्या या कृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली. आंदोलक विद्यार्थिनी भरलेली पोलीस व्हॅन अडवून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी पुढे सरसावलेल्या रिया अहिर हिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 27 वर्षाची मॉडेल रिया अहिर या योगायोगाने त्या मार्गाने जात होत्या. दादरमधील कोहिनूर स्क्वेअरमधून शिवाजी पार्ककडे जात असताना आंदोलक विद्यार्थिनी खचाखच भरलेली पोलीस व्हॅन त्यांच्या नजरेस पडली. व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांना उभे राहायलाही जागा नसल्याने ते पाहून ती अस्वस्थ झाली. विद्यार्थ्यांना विनाकारण ताब्यात घेतले जात असल्याचे वाटल्याने रिया यांनी थेट पोलीस व्हॅन समोर उभे राहत ती अडवली. मी स्वतःला थांबवू शकले नाही. आंदोलनाच्या घोषणा ऐकून मला वाटलं माझं आंदोलन इथूनच सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना मी शांत उभी राहू शकत नव्हते, असं रियाने सांगितलं. यानंतर रिया आणि पोलिसांमध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी फारसं काही बोललं नाही. त्यांनाही माहिती होतं की जे चुकीचे करत आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असा दावा रिया यांनी केला. काही अंतरावर नेल्यानंतर विद्यार्थ्यांना सोडून देऊ असं पोलिसांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र जर सोडणारच असाल तर आत्ताच सोडा, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. रिया यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला पोलिसांची व्हॅन पुढे नेण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी, मात्र त्या जागेवरून त्या हलल्या नाही. अखेर पोलिसांनी व्हॅनमधील काही आंदोलक विद्यार्थ्यांना सोडल्याचा दावा त्यांनी केला. व्हॅनमधून बाहेर आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी रिया यांचे आभार मानले. काहींनी हस्तांदोलन करत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. रिया अहिर चर्चेचा विषय ठरल्या. विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात याची मला जाणीव होती. एक नागरिक म्हणून त्या वेळी काहीच केलं नसतं तर स्वतःला माफ करू शकले नसते, अशी भावना रिया यांनी व्यक्त केली. दरम्यान नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराचा निषेधार्थ मुंबईत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनात अनेक विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच काही कलाकारांनाही याच्यात सहभाग नोंदवलेला आहे. एकंदरीत नीट पेपर फुटीमुळे दिल्लीचं, महाराष्ट्राचं, सर्व भारताचंच राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्यांसाठी. तर अशा परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का येत नाहीये, मोदी त्यांचा राजीनामा का घेत नाहीये, असे अनेक प्रश्न पडतायत. बहुतेक त्यांचं जे वजन आहे धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं असेल केंद्रामध्ये, म्हणून बीजेपी आणि RSS त्यांचा राजीनामा घेत नाहीये. एकंदरीत हेच दिसतंय. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? एकंदरीतच अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबद्दल. सोनम वांगचुक अजूनही उपोषणावरती आहे, जरी ते हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज आहे. एकंदरीत शिक्षण पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? या चालू घडामोडीबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सहकार्य ठेवा, सबस्क्राईब करा. मी मंगेश हुसे. धन्यवाद.